दिसत आहे ना पांढरी शुभ्र खावीशी वाटणारी साबुदाणा खीर। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। कढई घ्यायची आहे आणि गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि 1 वाटी दूध घ्यायचे आहे। तुम्हाला दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता। त्यानंतर आता 1 वाटी पाणी घेऊया। तुम्हाला जर पाणी घालायचे नसेल तर तुम्ही दुधाचाही वापर करू शकता। त्यानंतर आता 1 वाटी साखर घालून घेऊया। तुम्हाला जर गोडाचे प्रमाण जास्त हवे असेल तर 1.5 वाटी साखर घालू शकता। त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घालून घेत आहे। आता हे मिश्रण छान असं ढवळून घेऊया जेणेकरून सर्व काही एकत्र होईल। साखर विरघळूपर्यंत गॅस हा थोडा मोठाच ठेवायचा। त्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा। साखर छान असे विरघळल्यानंतर गॅस हा बारीक करून घेऊ। आता या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। बघू शकता किती छान उकळी आलेली आहे ते। आता पळीभर एवढे भिजलेले साबुदाणा टाकून घेऊया आणि परत छान असं त्याला ढवळून घेऊ। आता या मिश्रणामध्ये शाबू छान असे शिजवायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचे आहेत आणि गॅस हा मंद आचेवरच ठेवून द्यायचा आहे। आता यामध्ये छान असं टेक्स्चर येण्यासाठी ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। खीर थोडीशी पातळच ठेवायची आहे कारण थोड्या वेळाने ते सर्व पाणी शाबूमध्ये मुरलेले असते, त्यामुळे खीर ही पातळच हवी। अशा प्रकारे छान अशी खीर तयार झालेली आहे। आज एकादशी निमित्त खास अशी गोडसर खीर आपण बनवलेली आहे। त्याआधी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा। अशीच वेगवेगळी उपासाची रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटूया। तयार झालेली साबुदाणा खीर आता मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा।